30 ते 35 कोटी रुपये खर्च केला. सभागृह बांधलं तिथं. त्यासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी 1,500 स्क्वेअर फूट मध्ये महिलांसाठी जिम, पुरुषांसाठी 1,500 स्क्वेअर फूट मध्ये पुरुषांसाठी जिम. त्यासाठी सेपरेट लिफ्ट केली, 2 मजली पार्किंग केले. कुठेतरी खेळाडू घडावं म्हणून. आणि 3-3, 4-4 वर्ष तुम्हाला ती जिम चालू करता येत नसेल तर लाजीवाली गोष्ट तुमची जाईल. नेहमी तेच सांगतो, त्याच गोष्टीवर सांगतोय. तुम्ही म्हणले ना आता जिमचं मटेरियल नाही घेतलं, चला तुम्ही आता विजिट मारा. बांधव साहेबांना फोन करा आता तुम्ही. त्या जिमचं मटेरियल गेलं कुठं? तुम्ही म्हणता त्या दिवशी एक पुरुषांचं मटेरियल तिथं आलं, महिलांचं मटेरियल 15 दिवसांनी येणार होतं. का नाही आलं तिथं? 3 वर्ष जिम चालू करायला काय लागतं आपल्याला? आपला मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी मटेरियल चोरलं गेलं असं म्हणून ती म्हणतोय ते चोरलं गेलेलं नाही. चोरलं नाही गेलं, पण तिथं मटेरियल तर पाहिजे ना आता. नाही पण मटेरियल जे ऐका ना, पुरुषांचं साठी जे मटेरियल आलं तिथं ते तर पाहिजे का नाही? मी स्वतः बघितलं, माझी व्हिडिओ आहे, त्याची लिस्ट आहे. पहिला किती मटेरियल आलं, आताची लिस्ट आहे. आता माझ्या लिस्ट आहे ती, म्हणून मी फोन करतो कंपनी. आणि बावट नाही बोलायला इथं. तुमची जे इथं नगरसेवक झाल्यानंतर जर आल्यापासून तुम्हाला तेच पाठी जायला मागे लागतं. तिथं जिम चालू करण्यासाठी पत्र दिलं तुम्हाला. किती दबाव सांगायचं आपलं ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा मी आपल्याला हेच सांगितलं की त्या ठिकाणी 4 जागा आले ते एकूण. म्हणजे लोकप्रतिनिधी होते का? 2 वर्षापूर्वी होते का? पण तरी आम्ही लोकप्रतिनिधीच्या नात्याने आम्ही तुम्हाला पत्र दिलं, आमदार साहेबांचं लेटर दिलं, आमच्या 4 नगरसेवकांचं लेटर दिलं, माझ्या नगरसेवकांचं दिलं. का तुम्हाला चालू करता नाही आधी तात्पर्यंत? जेव्हा आपण 4 पत्र आपल्याकडे आली 2 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये आपण ही पत्रा संदर्भात जे फक्त बोलले ना तारीख मी तुम्हाला कितीदा विनंती केली सांगा, या साहेबांची कितीदा तक्रार केली तेवढं सांगा. साहेब तुम्ही थोडंसं प्राधान्य आपला जेव्हा विषय झाला तेव्हा वेळोवेळी तुम्हाला हेच सांगितलं की याच्यामध्ये 4 अर्ज आले अर्ज आपल्या जेव्हा धोरणात नोंद दिली तेव्हा तो चालू होईल. धोरण आपलं धोरण ठरलेलं नाही. जेव्हा धोरण होईल तेव्हा आपण चालू करू. तुम्ही धोरण ठरवा, तुम्ही धोरण ठरवा, आपण चालू करू. तुम्ही धोरण ठरवा, चालू करू. आता बॅडमिंटनचं तुम्ही सांगितलं ऑनलाईन ठेवता. एका दिवसात महिन्याची बुकिंग होती तुमची? 1 महिन्याची बुकिंग एका दिवसात होती का? एका रात्री आमच्याकडे 2 बॅडमिंटन आले, 30 जणीला पोरं खेळायला येतात. एका महिन्याची बुकिंग आधीच एका तासात होती. असं कुठं नियम आहे? याच्यामध्ये ऑनलाईन जे आपलं जे बुकिंग आपण चालू केलं तर ते आपण दररोजची बुकिंग नियमाप्रमाणे होऊन द्या. पण तुम्ही ऑनलाईन बुकिंगचं बंद करून टाका. एखादा नॅशनल खेळाडू त्याला चालूच द्या, तिथं प्रशिक्षण पण होतील आणि त्याच्या ताब्यात देऊन टाका एखादी जिम. नाही, आपण ऑनलाईन बुकिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आयटम बुकिंग काय करतात, प्रायव्हेट काय नाही करत. बुकिंग आहे ना, बुकिंग ऑनलाईन बुकिंग महिन्याची करतात आणि ना प्रायव्हेट कुठलं तरी त्याच्या जवळचं कोण असेल त्याला देऊन टाकतात. विकतात 500 रुपयाची बुकिंग, 1000 रुपये घेतात, 2000 घेतात, तेच करतात. बाकी काय करत नाही. त्याचे व्यवसाय चालू फक्त धंदा पाणी करतात. आता कुठून येतो तो आलेवरून येतो. आमची तर काय मिळेल खेळाडू पिंपरी चिंचवडचे चालवायला. गायकवाड साहेब माझ्या माहिती म्हणून असं काही तपासून देतो ऑनलाईन बुकिंग. दुसरी गोष्ट सभापती मी त्या दिवशी बोललो, आपल्या पिंपरीचं शहर आणि खेळाडू कबड्डीचे म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण व्यावसायिक संघ तयार करून एक धोरण केलं. त्या धोरणाचं काय झालं आपलं? कधी ते धोरण करणार? किती वर्ष झालं? धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.